कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के वी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 12वी वाणिज्य शाखा बुककीपिंग अकाउंटन्सी आपण इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट हा फर्स्ट टॉपिक कवर करतो आहे। त्यामध्ये आज आपण प्रॉब्लेम नंबर 6 बघत आहोत। पेज नंबर 37वरती हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे। आपल्याला तो प्रॉब्लेम आज समजून घ्यायचा आहे आणि नंतर आपण तो प्रॉब्लेम काय करणार आहोत, सोडवणार आहोत। प्रॉब्लेम मी वाचतोय, रीड करतोय, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि प्रॉब्लेम समजून घ्यायचा। कुठं कोणकोणते अकाउंट जातात ते आपल्याला लिहून घ्यायचं शॉर्टकटमध्ये। ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट असेल तर TD, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट असेल तर TC, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट असेल तर PD, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईट असेल तर PC, बॅलन्स शीट लायबिलिटी साईट असेल तर BL आणि बॅलन्स शीट असेट साईट असेल तर BA। असं आपण याप्रमाणे काय करत असतो, लिहून घेत असतो। ज्या अकाउंट्सवरती ॲडजस्टमेंट आहे त्यांना आपल्याला स्टार करायचे आहेत। एक ॲडजस्टमेंट असेल तर 1 स्टार, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3 स्टार करायचे, जेणेकरून आपल्याला मग प्रॉब्लेम सोडवताना त्या अकाउंटच्या खाली जागा ठेवता येते आणि मग दाटी न होता व्यवस्थित प्रॉब्लेम काय करता येतो, आपल्याला टॅली करता येत असतो। प्रॉब्लेम मी वाचतोय, रीड करतोय, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे पहा, सप्रे अँड आत्रे आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इक्वली। सप्रे आणि आत्रे नावाचे 2 पार्टनर्स आहेत आणि त्यांचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो इक्वली आहे। इक्वली म्हणजे समप्रमाणात आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये जर प्रॉफिट झाला तर सप्रेंना 5,000 आणि आत्रेंना 5,000, म्हणजे इक्वली वाटायचं आहे। 2 भागांमध्ये तो काय करायचा आहे, समप्रमाणामध्ये वाटून द्यायचा आहे। पुढे काय सांगितलंय पहा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स prepare trading account, profit and loss account and balance sheet as on 31st March 2019। आपल्याला जो ट्रायल बॅलन्स त्यांचा दिलेला आहे त्या ट्रायल बॅलन्सच्या साह्याने आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे। आणि हे केव्हाचं आहे सर्व, 31 मार्च 2019। 31 मार्च 2019चा ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे, तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे। ट्रान्सफरिंग क्लिअर करून घेऊ आपण। सुरुवातीला डेबिट बॅलन्सेसमध्ये काय काय सांगितलेलं आहे पहा, सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट असेट साईट, परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट, रिटर्न हे डेबिट साईडचं रिटर्न आहे। डेबिटचं रिटर्न असेल तर ते सेल्स रिटर्न असतं, TC तिथे लिहायचं आहे। ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट, त्या लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीट असेट साईट, कॅरेज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट, रेंट रेट्स अँड टॅक्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट, PD तिथे लिहायचं आहे। ड्रॉइंग्स कॅपिटलमधून आपण लेस करतो, पार्टनरचं जे कॅपिटल दिलेलं आहे क्रेडिट साईटला त्यामधून ड्रॉइंग आपण लेस करतो, म्हणून बॅलन्स शीट लायबिलिटी साईड BL। त्यानंतर सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट PD, बॅड डेब्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट PD, मशनरी असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईड BA। त्यानंतर तिथं ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला हिडन, ॲडिशनल ऑन 1 ऑक्टोबर 2018 रुपीज 10,000। बघूया आपण ती फळ्यावरती क्लिअर करून घेऊ। त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट PD, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आपण भविष्य निर्वाह निधीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, गुंतवणूक केली, असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईट BA। त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट TC, सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईट BL। त्यानंतर सन्ड्री इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईट PC, कॅपिटल बॅलन्स शीट लॅबिलिटी साईट BL। त्यानंतर प्रोव्हिडंट फंड लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईट BL। रिटर्न्स हे क्रेडिटचं रिटर्न आहे, म्हणजे हे परचेस रिटर्न असतं। परचेसेसमधून आपण काय करतो, लेस करतो आपण, म्हणून ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD। त्यानंतर कमिशन प्री रिसिव्ड, म्हणजे कमिशन मिळालं पण प्री रिसिव्ड मिळालं, प्री म्हणजे वेळेच्या अगोदर मिळालेलं आहे। लॅबिलिटी येते आपल्यावाली, लॅबिलिटी बॅलन्स शीट लॅबिलिटी साईट BL। RDDचा क्रेडिट बॅलन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईट। याप्रमाणे हा ट्रायल बॅलन्स आपण काय केलेला आहे, ट्रान्सफर क्लिअर केलेला आहे। पुन्हा एकदा सांगतो, सन्ड्री डेटर्स असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईट BA, परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD, रिटर्न ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट TC, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD, लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीट असेट साईट BA, कॅरेज
ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD, ड्रॉइंग, लॅबिलिटी आहे बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड कॅपिटलमधून लेस करायचे आपल्याला BL, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD, त्यानंतर बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD, मशिनरी ॲसेट आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड BA, ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड PD, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड BA, क्रेडिट बॅलन्सेसमध्ये सेल्स, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड TC, क्रेडिटर्स सन्ड्री क्रेडिटर्स आहे लॅबिलिटी आहे बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड BL, सन्ड्री इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड PC, कॅपिटल बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड BL, प्रोव्हिडंट फंड लॅबिलिटी आहे बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड BL, रिटर्न क्रेडिटचं रिटर्न म्हणजे परचेस रिटर्न आहे परचेसेसमधून लेस करायचं ते आपल्याला परचेसेसमधून लेस करायचं ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड TD, त्यानंतर कमिशन प्री रिसिव्ड वेळेच्या अगोदर मिळालेलं कमिशन आहे ती लॅबिलिटी असते आपल्यावाली बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड BL, RDD क्रेडिट बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. मग याप्रमाणे आपल्याला हे सर्व अकाउंट्स असेट लॅबिलिटी ट्रान्सफर करायचे आहेत ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला. त्यानंतर यावरती काही ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंटचा पण आपल्याला विचार करावा लागेल कारण की ॲडजस्टमेंट शिवाय प्रॉब्लेम टॅली होत नाही म्हणून आपल्याला ॲडजस्टमेंट काय काय आहेत दिलेल्या त्या आपल्याला क्लिअर कराव्या लागणार आहेत. फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट आहे पहा क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,000. क्लोजिंग स्टॉक दोन ठिकाणी ॲडजस्टमेंट करतो आपण क्लोजिंग स्टॉकची ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड बॅलन्स शीट ॲसेट साईड. तिथे लिहून घ्या TC अँड BA शॉर्टकटमध्ये ते लिहायचं आहे TC अँड BA ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बॅलन्स शीट ॲसेट साईड. दोन नंबरची ॲडजस्टमेंट काय पहा डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड मशिनरी 10%. डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंगवरती 5% काढायचं आहे आणि मशिनरीवरती 10% काढायचं आहे. डिप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. रिलेटेड असेटमधून डिप्रिसिएशन लेस करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे तिथे लिहा लेस BA अँड PD लेस BA अँड PD. त्यानंतर पुढे create provision for bad and doubtful debts at 5% on sundry debtors and write off ₹1,000 for bad debts. RDD and bad debts adjustment आहे RDD and bad debts less from debtors and profit and loss account debit side. मग डेटर्सला 2 स्टार करा दिल्या लेस BA and PD दोन ॲडजस्टमेंट आहे 2 स्टार करा त्याच्या अगोदर लँड अँड बिल्डिंगला आणि मशिनरीला 1 स्टार करा म्हणजे आपल्याला तिथं व्यवस्थित ते ॲडजस्टमेंट करता येईल. डेटर्सला 2 स्टार करायचे RDDचे एक आणि बॅड डेबचे एक. त्यानंतर 4 नंबरची ॲडजस्टमेंट काय पहा गुड्स वर्थ ₹3,000 वी आर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. 3,000चे गुड्स आपण सोल्ड केले विकले पण त्याची एंट्री कुठेही दिसली नाही त्याला म्हणतो आपण सेल्स नॉट रेकॉर्डेड. ॲड इन टू सेल्स ॲड इन टू डेटर्स दिल्या ॲड TC अँड ॲड BA. सेल्समध्ये 3,000 ॲड आणि तिकडे डेटर्समध्ये पण ₹3,000 काय करायचे ॲड करायचे आहेत आपल्याला. मग सेल्सला 1 स्टार करा आणि डेटर्सला आणखी तिसरा 1 स्टार करा. पहिले 2 केलेले RDDचे 1 बॅड डेबचे 1 आणि हा तिसरा स्टार करायचा आपल्याला रिटर्न नॉट रेकॉर्डेडचा. सर्वात प्रथम डेटर्समध्ये हे 3,000 ॲड करायचे नंतर ₹1,000 वजा करायचे बॅड डेबचे आणि नंतर उरलेल्या अमाऊंटवर 5% काय काढायची RDD क्रिएट करायचे आहे. 5 नंबरची ॲडजस्टमेंट काय पहा आउटस्टँडिंग कॅरेज ₹500 कॅरेज आउटस्टँडिंग हे देणं बाकी आहे ॲड इन टू रिलेटेड एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड दिल्या ॲड TD अँड BL आणि कॅरेजला 1 स्टार करा. त्यानंतर गुड्स वर्थ ₹8,000 वी आर परचेस ऑन 31st March 2019 अँड इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आपण 8,000चे गुड्स परचेस केले खरेदी केले पण त्याची कुठेही एंट्री केलेली नाहीये म्हणजे परचेस नॉट रेकॉर्डेड ॲड इन टू परचेस ॲड इन टू क्रेडिटर्स. परचेसेसमध्ये आपल्याला ॲड करायचे 8,000 आणि इकडे क्रेडिटर्समध्ये पण ₹8,000 काय करायचे ॲड करायचे तिथल्या ॲड TD अँड ॲड BL आणि परचेसेसला 1 स्टार करा आणि क्रेडिटर्सला पण 1 स्टार करायचं आहे. याप्रमाणे हे ॲडजस्टमेंट सोडवायचे आहेत. मशिनरीची एक थोडीशी ॲडजस्टमेंट थोडीशी वेगळी दिलेली आहे. मशिनरी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आपल्याला 25,000 ₹25,000 मशिनरी दिलेली आहे आणि ब्रॅकेटमध्ये सांगितलं ॲडिशनल ऑन 1 October 2018 ₹10,000. ॲडिशनल म्हणजे नवीन मशिनरी खरेदी केली त्यांनी 1 ऑक्टोबर 2018ला केवढ्याची ती ₹10,000 आहे ती.
म्हणजे 1 ऑक्टोबरला नवीन मशिनरी खरेदी केली, 10,000ची मशिनरी आहे, मग आपल्याला डिप्रिसिएशन काढायचं आहे 10%, कारण 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, मशिनरीवरती 10% डिप्रिसिएशन काढायचं आहे. मग आता आपला इयर एंड आहे 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 आपला इयर एंड आहे. आपलं वर्ष सुरू झालं 1/4/2018. 1/4/2018ला वर्ष आपलं काय झालं, सुरू झालं आणि 31/3/2019ला वर्ष संपलं. या 12 महिन्याचं अकाउंटिंग आपण करतोय आणि इथं झालंय काय, ॲडिशनल म्हणजे नवीन. ऑन 1 ऑक्टोबर 2018 ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी नवीन घेतली. मग एप्रिल आहे, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ऑक्टोबर 1/10/2018. 1/10/2018ला त्यांनी काय केलेले आहे, नवीन मशिनरी काय केलेली आहे, परचेस केलेली आहे. आता जी आपल्याला ट्रायल बॅलन्समधली दिलेली आहे तिची किंमत आहे 25,000. 25,000 रुपये तिची किंमत आहे. 1 ऑक्टोबरला जी नवीन घेतली तिची किंमत आहे 10,000. म्हणजे वर्षाच्या शेवटी 25,000ची झाली, मध्ये 10,000ची होती, म्हणजे ओपनिंगला कितीची असेल ती 15,000 रुपयाची ओपनिंगला असेल. असे हे 15 आणि 10 मिळून किती झाले तुमच्यावाले, बरोबर 25,000 रुपये झालेले आहे. 15ची ओपनिंगला होती, 10ची मध्ये घेतली, 15 आणि 10 किती झाले, 25 झालेले. आपल्याला डिप्रिसिएशन काढायचं आहे 15,000वरती 10,000वरती, 25,000वरती डिप्रिसिएशन काढायचं नाही. मग आता किती काढायचं, ही 1/4/2018ला ओपनिंगची आहे, तिच्यावरती 12 महिन्यांचं काढायचं. 12 महिन्याचं काय काढायचं, डिप्रिसिएशन. आणि ही 1 ऑक्टोबरला घेतली, मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च किती महिने होतात, 6 महिने होतात. 6 महिन्याचं ह्या 10,000वरती काय काढायचं, डिप्रिसिएशन काढायचं आहे. मग आपण ते काढणार आहोत. कसंही बघा, ते 15,000 फॉर 12 month ॲट 10%. 15,000वरती 10% काढायचे आपल्याला. अमाऊंटचं एक शून्य कमी करायचा, किती येतील, 1,500, 1,500. 10,000वरती 10,000 फॉर 6 month ॲट 10%. 10,000वरती काढायचं आपल्याला, 10% काढायचं 10,000वरती, पण 6 महिन्याचं काढायचंय. मग 10,000वरती 10% म्हणजे 1,000, पण 1,000 12 महिन्यांचे, 12 महिन्यासाठी 1,000, तर 6 महिन्यासाठी किती, 500. म्हणजे टोटल डिप्रिसिएशन किती घ्यायचं आपल्याला, 2,000. काय येणार आहे आपल्याला, हे डिप्रिसिएशन आहे, हे किती, त्या 25,000मधून काय करायचं, लेस करायचं आपल्याला 2,000. म्हणजे बाहेर बरोबर मशिनरी केवढे शिल्लक राहील आपल्याकडं, 23,000ची मशिनरी शिल्लक राहणार आहे. हे 15,000 दिलेले नाहीये, आपल्याला डायरेक्ट 25 दिले आणि मधले 10 दिलेले आहेत. मग आपण बरोबर 15 आणि 10 मिळून 25 होणार आहे, म्हणून 15ची आपण इथे आयडेंटिफाय केलेली आहे. आणि मग या 25 न काढता आपल्याला 15 आणि 10 मिळून 25 झाले, म्हणून आपल्याला काढताना 15,000ची मशिनरी आणि 10,000ची मशिनरी, अशा 2 मशिनरी आहे, पण दोघांची मिळून किंमत किती झाली, 25,000. म्हणून आपण 25,000वरती किती डिप्रिसिएशन घेणार आहे, 2,000 रुपये घेणार आहे. याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे, सोडवायचा आहे. आपण तो प्रॉब्लेम सोडवणार आहोत पुढच्या लेक्चरला.